न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम कामाला द्या पगार, कामाला द्या पगार, कामाला द्या पगार राहतो। तुम्ही आता सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुंदर बस स्थानक या ठिकाणी तुम्ही बनवलंय। त्यानंतर तुम्ही आता एक या ठिकाणी कृती पण केली, या ठिकाणी कचरा उचलण्याचं काम या ठिकाणी केलं आणि काही संदेश या ठिकाणी दिला। परंतु गेल्या काही दिवसांपासून हे छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक जे आहे हे वेगवेगळ्या कारणानं वेगवेगळ्या मुद्द्यांनी या ठिकाणी चर्चेत येते, किंवा तो बदनाम त्या ठिकाणी होतोय, काय सांगा? बघा, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, पण त्यातही आपली शांतता ठेवणं काम आहे। मध्ये डेपो मॅनेजर महोदयांनी वक्तव्य केलं का आमदाराचा काय संबंध आहे। अरे आमदाराचा संबंध आहे म्हणून तर या चिखलातून सगळं हे बस स्थानक एवढं मोठं झालंय। तिथं जगवारचे नळ मी टॉयलेट बाथरूम मध्ये दिलेत, तिथं स्वच्छता राखणं, हे परिसर राखणं ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी। कोणाची टपरी उठते, इथं येऊन पडते, कोण काय विकतंय, कोण काय विकतंय। मला वाटतंय की ह्या बस स्थानकाचा जो परिसर आणि बस स्थानक आहे हे सुंदर राहिलं पाहिजे। आता समजा इथं आपण असं करू की ही डेपो मॅनेजर महोदय आहेत आणि मी एवढं सगळं छान, त्यांचं सुंदर चेहरा आहे, त्यांच्या कपाळावर बाहुली बांधून ठेवली तर ती चांगली दिसन का? नाही दिसणार आहे। पण ती बांधायची तर तिकडे कुठंतरी गाडीला बांधा, तिकडे हे करा। तसं म्हणजे ह्या बस स्थानकाच्या परिसरामध्ये कुणी असं करू नका। आणि गुटखा खाऊन जर सापडला तोंडात गुटखा तर शासन कारवाई करेल ते तेव्हा करेल, पण मी त्याचं थोबड फोडल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे ज्या हेतून आम्ही या मातीवरती प्रेम करतोय तर तुम्ही पण त्या हेतून प्रेम केलं पाहिजे। जर तुम्हाला ह्या अकोले तालुक्यात राहायचं ना, ते गुटखा खाऊन तुम्ही जर धुराळा कराल किंवा दारू पिऊन मारामाऱ्या कराल तर असलं काही जमणार नाही। म्हणजे महाराष्ट्रात नाही, देशात बातम्या होत्या, मला काही फरक पडत नाही। चांगल्या कामासाठी हातात कायदा घ्यायची वेळ आली तरी घ्यायला कमी करणार नाही। पण सरकारच्या अधिकाऱ्यांची पण जबाबदारी आहे का त्यांनी पण लोकांना शिस्त लावली पाहिजे आणि लोकांनी शिस्त पाळली पाहिजे। धन्यवाद सर, तुम्ही मगाशी म्हटले की गुटख्या संदर्भाने तुम्ही बोलत होता। गेल्या काही दिवसांपासून दारूबंदी संदर्भात तुम्ही चांगली भूमिका या ठिकाणी तालुक्यात घेतली आणि त्याला चांगला आळा सुद्धा या ठिकाणी बसलाय। तुम्ही या ठिकाणी गुटख्याचं सांगत होता, परंतु अकोले तालुक्याच्या प्रत्येक पानटपरीवर, दुकानांमध्ये गुटखा आज गुटख्याला बंदी आहे, मात्र या ठिकाणी गुटखा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मिळतोय। तर तुम्ही प्रशासनाला नेमक्या काय सूचना दिल्या या संदर्भात? मी प्रशासनाला तुमच्या माहितीसाठी मध्ये तारांकित प्रश्न पण लागला होता, फक्त तो खूप खाली असल्यामुळं तो चर्चेला नाही आला, त्याचं उत्तर आलंय। आणि प्रश्न असा आहे, बघा, हे सुज्ञ माणसं आहेत। आता त्यांनी माझ्या समोर तंबाखू खाऊन थुकली तिकडल्या बाजूला आणि मी इथं प्रबोधन करतोय। म्हणजे एवढ्या हुशार लोकांनी, शिकलेल्या लोकांनीच खरं तर घाण घातली आहे। हा वाईट वाटलं, म्हणजे मला ती कृती त्यांची पाहताना मी हे एवढं सांगतोय आणि तिथं सरळ धरली, तंबाखू दिली फेकून, तिथं थुकायला सुरुवात केली। अरे काय हा देश आपला, यांना वाटतं, मला वाटतं भारत माझा देश आहे, ही प्रतिज्ञा शाळेत होती का नव्हती मला कधी कधी वाटायला लागलंय। तुम्हाला हे सांगतो की या गुटखा जे विक्रेते आहेत, सापडला ना तर त्याचा मोका लागणार आहे, तो हद्दपार होणार आहे, तडीपार होणार आहे, त्याला जेल होणार आहे। त्यामुळे याच्यात खबरदारी घ्यायची आहे सगळ्या टपरीवाल्यांनी। ठेवू नका गुटखे, सापडला तर कोण सोडतो त्याच्याकडेच पाहतो। आणि आता मी फूड अँड ड्रग्ज जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला मी स्वतः पत्रव्यवहार करणार आहे। त्यामुळं याच्यामध्ये कृपा करून सुधरा। तुम्ही सुधारले तर माझेच आहेत, नाही सुधारले तर तुमचा एक भाऊ म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला शिक्षा करणं हे पण माझं काम आहे। धन्यवाद। कामाला द्या पगार राहतो।